संघ तीन सामने खेळत असताना 2 विजयी झालाय, म्हणजे तिसरा सामना विजयी होण्याची आवश्यकता आहे प्रकाश 11 संघाला. तर त्यांच्या समेत पूर्वा 11 संघ संघ इथे मात्र आता अस्तित्वाची लढाई सामन्यातून पूर्णपणे या शृंखलेतून या लीग मधून पूर्णपणे बाहेर झालाय, परंतु कुठेतरी अस्तित्व निर्माण टिकून ठेवायचं असेल तर चौथा सामना मात्र इथं विजयी करावा लागेल. आणि एकीकडे वन साइड जर सुपर 4 मध्ये जायचं असेल तर प्रकाश 11 संघाला चौथा सामना मात्र विजयी करावा लागेल, कारण 3 सामने खेळलाय, 2 पराजय झालाय. वियान संघ 4 मधील 2 सामने विजयी झाला तर 2 सामने मात्र पराभूत झाला. आणि पूर्वा 11 संघ आतापर्यंत 3 सामने खेळलाय, 3 सामन्यामध्ये पराभवाला सामोरे जावं लागलाय. कुठेतरी अस्तित्व आपलं टिकून ठेवावं लागेल, अन्यथा पुढच्या वर्षी मात्र या पूर्वा 11 मधील संघातल्या खेळाडूंना बोली लागल्यानंतर विचार करावा लागेल कर्णधाराला हा या खेळाडूला घ्यायचा की नाही घ्यायचा. परंतु इथे मात्र अमोल आपली ताकद दाखवत असताना, शेवटपर्यंत झुंज देत असताना अमोल पूर्वा 11 संघाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला, धावा मिळाला 4 पहिल्या चेंडूवरती. अगदी 10 खेळाडू घेऊन प्रकाश 11 संघ उतरलाय. अगदी शेवटचा सामना आहे आणि तो देखील नॉकआउटचा सामना आहे. इथे मात्र 11 खेळाडू देखील तरी पाहिजे होते, परंतु 11 खेळाडू नाही आहेत. अगदी 10 खेळाडू फक्त घेऊन मैदानात उतरलाय आणि त्याचा फटका मात्र त्यांना पॉवर प्लेच्या षटकात पाहायला मिळतोय. अगदी 30 सर्कलच्या बाहेर फक्त एकच क्षेत्ररक्षक उभा करावा लागलाय. अमोल दुसरा चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडू. आता मात्र मोठा फटका अमोलच्या माध्यमातून. लॉंग ऑन मध्ये जर क्षेत्ररक्षक असता तर सहज झेल मात्र त्याच्या पुढ्यात पडला असता, परंतु इथे मात्र त्याचाच फटका आणि फायदा मिळाला अमोल या फलंदाजाला. पूर्वा 11 संघाकडून खेळत असताना अमोल ने मारला दुसरा चौकार. 3 चेंडू 8 धावांवरती खेळतोय. संघाच्या धाव संख्या देखील 3 चेंडू 8 बिनबाद 8. चौथा चेंडू गोलंदाजी मार्क होते विशाल. आता मात्र आकुटप्याचा चेंडू होता, चेंडू खाली फलंदाज होता, क्षेत्ररक्षक होता, झेल सुटली, झेल जमिनीला दान केली आणि तिथे मात्र धावा मिळाली 1. आता मात्र यशवंत ठोंबरे डावखुरी हाताचा फलंदाज, ताकदवान फलंदाज. आदिवासी सामन्यांमध्ये ह्या फलंदाजाचा माझे बोलबाला राहिलेला आहे. आपल्या विभागात सह्याद्री प्रीमियर लीग या सह्याद्रीच्या कुशीत जेवढे गाव बसलेत, अगदी डोंगर दऱ्यांच्या खाली वसलेले गाव आणि त्या गावांची आदिवासी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजन सुंदर. आजच्या दिवसात सकाळी आलो, इतक्या सकाळी लवकर सर्व खेळाडू इथे उपस्थित होते, आयोजक उपस्थित होते. प्रशंसा करावा असं वाटलं होतं, परंतु वेळ आली नव्हती आणि ती वेळ आता मात्र आले आणि खरोखरच प्रशंसा करतोय त्यांच्या शब्द सुमनाने. अगदी चांगली कामगिरी आयोजकांच्या वतीने, चांगलं आयोजन लाभलं गेलंय आणि चांगली संधी, चांगला प्लॅटफॉर्म इथे उभारला गेलाय या 5 गावांच्या लीग मधील मुलांसाठी. एक षटकाच्या अंती धाव संख्या धावफलकावरती 9 सलगचे 2 निर्धाव चेंडू यशवंतच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकाची समाप्ती झाली. आता गोलंदाजी मार्क होती सज्ज होईल आकाश. आकाशला तो सामना गमवावा लागला होता वियान विरुद्ध रायडर्स 11. प्रकाश 11 सामना झाला होता. पहिल्या सामन्यावरती खूप साऱ्या धावा कुठल्या होत्या. त्या सामन्यात सुनील गावंडा या फलंदाजाने 44 धावा कुठल्या होत्या. अगदी सर्व गोलंदाजांवरती हावी ठरला होता, परंतु त्यानंतर
इथे मात्र प्रकाश इलेव्हन संघाने सलगचे 2 सामने जिंकले आणि आता चौथा सामना खेळत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 विकेटची कमाई करून दिली नाहीये. अद्याप ही विकेटची कमाई झाली नाहीये. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र बॅटची काढा पंच आम्हाला सांगतायत इथे मात्र विकेटची कमाई अमोलला माघारी परतावं लागेल. डीजे वन डाऊनच्या भूमिकेत आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची काढा अगदी स्लोअर गतीचा चेंडू फेकला होता हाताला होता त्याचा फायदा मात्र स्वतःच्या गोलंदाजीत करत असताना आकाश कुठेही कमी राहत नाहीये. आपल्या संघाला मात्र विजय मिळवण्यासाठी अगदी आपल्या जीवाची आणि खेळाची पराकाष्ठा लावत असताना इथे मात्र 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवून दिल्या. डीजे मॉन्टीला देखील काहीतरी बक्षीस लावायला पाहिजे. 4 सलगचे सामने ना 4ही सामन्यांमध्ये खातं उघड करू शकला नाहीये. अगदी बक्षीस द्यावी लागेल त्याला देखील. वन डाऊनच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं सलगचे 4 सामने खेळला आणि सलगच्या पहिल्या चेंडूवरती आऊट झालाय. दशरथ दादाकडून प्रत्येक चौका षटकारासाठी पारितोषिक होतं परंतु इथे मात्र माघारी परतलाय फलंदाज प्रकाश. हॅट्रिक झाली 4थी विकेट हॅट्रिक आकाश या गोलंदाजाची. आकाश या गोलंदाजाच्या नावावर दोन धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि 4 चेंडू 8ची गरज असताना यशवंत माघारी परतला धावाच्या स्वरूपात. त्यानंतर पुनशा अमोल देखील माघारी परतला आणि तो सामना मात्र त्यांना गमवावा लागला. तो त्यांच्या जिवारी बसला. अजूनपर्यंत त्या बसलेल्या जिवारी टोल्यावरशी अजून देखील ते उभारले नाहीयेत शुद्धीवर आलेले नाहीयेत. अजून देखील त्यांची कामगिरी मात्र तितकीशी चांगली राहिली नाहीये. परंतु इथे मात्र कामगिरी सुधारवत असताना फलंदाज प्रकाश पहिला चेंडू निर्धाव केला असताना दुसऱ्या चेंडूवरती घनागती प्रहार अगदी शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा फटका लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या मधून जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. घनागती प्रहार चढत असताना ताकद लावत असताना मोठा लांबच लांब उंचच उंच षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या षटकारच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती. आता मात्र हलवार पद्धतीचा चेंडू शेवटचा चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन केला आणि चेंडू मात्र अगदी हलक्या हाताने हाताळला आणि इथे फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू मात्र सहज निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता डीजे. चौथ्या क्रमांकावरती खेळत असतो. इथे मात्र अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू
पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतो यशवंतच्या विरोधात, पण यशवंतची ताकद ओळखता इथे मात्र यशवंतच्या शरीरापासून यशवंतच्या रडारपासून चेंडूला मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न युवराज या गोलंदाजाचा राहिलाय आणि त्याच्यामध्ये देखील यशस्वी झालाय. अगदी चेंडू सरळ पडला. बुंद्यातला चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला अगदी आक्रमक चेंडू, बुंद्यातला चेंडू, खोलातला चेंडू म्हणून संबोधला जातो, तो चेंडू मात्र इथे वारंवार वापरला जातोय आणि पुनशा निर्धाव चेंडूची सांगता, माफी असे वाईटची घोषणा पंचांच्या माध्यमातून. पंच देखील आजच्या दिवसात कंटाळलेत. त्यांना कुठेतरी थोडासा विसावा पाहिजे होता. एक जर कोणतरी पंच असता अजून देखील तर त्यांना विसावा मिळाला असता. दरम्यान इथे मात्र मोठा फटका, चेंडू वन बाउन्स सीमापलीकडे 4 धावांसाठी. भक्तावाडीच्या शृंखलेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, चांगला आयोजन पाहायला मिळाले आपल्याला. गतवर्षी यावर्षी देखील आयोजन असेल आणि त्या आयोजनामध्ये पहिला सामना उद्याच्या प्रेक्षकांच्या भेटीला इथे मात्र पाहायला मिळेल. मेचकरवाडी पक्षा धोत्रेवाडी. आखूर टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र भिडकवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, पुन्हा वन बाउन सीमा पलीकडे येतोय तो चौकार. डीजे आता 25 या अंकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या अंकावरती पाहायला मिळते. समोरचा चेंडू उडवायचा होता, इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केला, हलवार पद्धतीचा चेंडू फेकला, चेंडू लेट आला, बॅट मात्र निघून गेली आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता फलंदाज यशवंतच्या माध्यमातून. पुन्हा आखूर टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण आखाच्या माध्यमातून. घाई गडबड दिसून आली, फंबलिंग झाली. इथे मात्र एक टप्प्याने चेंडूला उचलला असतं, यष्ट्यांवरती लावलं असतं तर सहजरित्या बाद झाला असता, ज्याने एक षटकार ठोकलाय तो फलंदाज प्रकाश मात्र आता थांबणार नाहीये. धावांची गरज आहे असंच काही जाणत असताना आता मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये किती फटके मारणार. आता मात्र ऑफसाईडचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक जाऊन पोचलाय 26 या अंकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेट गमावल्यानंतर. डीजे आदेश आणि स्ट्राईक रेटला पाहायला मिळेल यशवंत ठोंबरे. आता मात्र उंच उडवलाय चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अविनाश, माफी असावी, युवराज चुकी करणार नाहीये, माघारी परतावं लागेल यशवंत या फलंदाजाला. यशवंतची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे, उजव्या हाताचा फलंदाज समीर. डीजे धन्यवाद. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. समोर स्ट्राईकला असेल. आखूर टप्प्याचा चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकासाठी, कारण होतं आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत खराब चेंडू
अवंतर स्वरूपात धाव, फुकटची मोफतची धाव धावफलकावरती वाढवली जाईल. धाव संख्या 27, 27 या अंकावरती. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील झाली नव्हती, परंतु इथे मात्र पंचांनी मात्र विकेटची घोषणा केली आणि ते मात्र माघारी परतावा लागलाय. फलंदाज समीरची जागा भरून काढण्यासाठी जर्सी क्रमांक 01 दीपक हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय. चौकार. एकतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू उर्वरित. फुलटॉस प्रतिचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण स्ट्राईक पाहिजे, ज्याने षटकार ठोकला होता. प्रकाश खेळतो ना. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, ज्या चेंडूची उचलीची वाट पाहत आता ती उचली मिळाली नाही. चेंडू पडताक्षणी अगदी विकेट आहे. एक बॉल शिल्लक आहे अजून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती धावा असतील 32, 32 या अंकावरती जाऊन थांबले. आता मात्र समोरचा चेंडू उडवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरीच्या प्रयत्नांत इथे मात्र माघारी परतावा लागेल. 1च धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या 33 या अंकावरती. येणारे 24 चेंडू 34 ची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवायचे मित्रांनो.
इथे मात्र आकाशच्या विरोधात पहिला चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज वैभव. अगदी 35 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. चेंडू गेला ऑफस्लिप आणि यष्टी रक्षकाला चकवून चेंडू निघून गेलाय. तिथे धाव 1 आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आजच्या दिवसाचा ज्याने चांगली कामगिरी केली तो अष्टपैलू कामगिरी करणारा युवराज. अगदी लहानशी मूर्ती आहे परंतु कामगिरी मोठी आहे या फलंदाजाची. युवराजची अगदी चांगली कामगिरी करतोय, सातत्य राखतोय. आता मात्र मोठा फटका केलायचा होता. इथे मात्र माघारी परतावं लागेल युवराज या फलंदाजाला. मोठा झटका माघारी परतला युवराज. युवराजची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा अष्टपैलू कामगिरी करणारा ऑलराऊंडर भूमिकेत आपली कामगिरी प्रस्थापित करत असणारा विशाल डीजे. चला तिसऱ्या चेंडूवरती मिळालेली विकेट. युवराजला माघारी परतावा लागलाय. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकललाय. 1 धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल विशाल या फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचला 2 या अंकावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावल्यानंतर 2 धावा. अजूनही गरज असेल 33 धावांची. येणारे चेंडू असतील 20. गरज असेल 33 धावांची. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप झोन मध्ये चेंडूला ढकलला. लेग स्लिप आणि शॉर्ट लेग मधून हा चेंडू काढला. थर्ड स्लिप मधून माफी असावी. थर्ड स्लिप मधून चेंडूला ढकलला होता. उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि तिथे मात्र 4 धावा सहजरित्या मिळून दिल्या संघाला. धावफलक जाऊन पोहोचला 6 या अंकावरती. आखूड टाप्याचा चेंडू. अगदी पाहे तेवढी गती नव्हती या चेंडू मध्ये. त्या कारणास्तव इथे मात्र मोठा फटका येता राहिला. वंचित राहिला मोठ्या फटक्यापासून आकाश हा फलंदाज. आणि धावफलक 6 या अंकावरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावल्यानंतर डीजे. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. प्रवीण अजूनही 29 धावांची गरज असेल. अगदी बाहेर टाकलेला चेंडू पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू आहे. या खराब चेंडूच्या सांगतेने 1 मोफतची धाव, फुकटची धाव इथे मात्र जोडली जाईल धावफलकावरती. अगदी पूर्व 11 संघाचा विचार करायला गेला तर धावसंख्या मात्र जोडण्यात कुमकवत राहिले. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला उडवला. चेंडू गेला सीमा पलीकडे. खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. विशाल सकाळच्या सत्रातच सांगितलं होतं विशाल मात्र आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करतोय. विशाल कामगिरी करतोय, मोठी कामगिरी करतोय. आता मात्र अगदी पुन्हा बाहेर असलेला चेंडू विशालला समजला नाही. वाईड यॉर्कर चेंडू इथे मात्र सफल ठरत असताना निर्धाव चेंडूची सांगता प्रवीणच्या माध्यमातून चांगली कामगिरी. इथे मात्र ऑफ साइडच्या दिशेने चांगली टायमिंग पाहायला मिळते. चेंडू जातोय
एक टप्प्याने सीमा पलीकडे चौकार डीजे. चांगली कामगिरी. 3 चेंडू खेळत असताना 11 धावा मात्र जमवल्या गेल्या त्या विशालच्या माध्यमातून. इथे मात्र नो बॉल. नो बॉल वरती एक फुकटची धाव मिळेल आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. म्हणजे विशालला इथे मात्र पूर्णपणे संधी आहे मोठा फटका खेळण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू भिटकावलाय. चेंडू गेलाय सीमा पलीकडे 7 अंशी आलाय तो फटका डीजे. अकराची गरज. आता मारता लो फुलटॉचा चेंडू होता अगदी कार्पेटच्या साह्याने ढकलून दिलाय. चेंडू खाली यशवंत हा क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी त्या दरम्यान इथे मात्र एक धाव पूर्ण केली. धाव संख्या जाऊन पोचली 25 या अंकावरती. आता मात्र 10 धावींची गरज असेल येणाऱ्या 34 करायचे का 9 धावींची गरज आहे. अवघ्या 9 धावींची गरज आहे. 13 बॉल 9 धावींची गरज. फुलटॉस प्रतिचा चेंडू. चेंडू ढकललाय यशवंत कडे. यशवंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू मात्र उचललाय फेक केलाय. 1 धाव मिळेल. आता पुन्हा स्ट्राईकला पाहायला मिळेल आकाश हा फलंदाज. 12 चेंडू 8ची गरज. नक्कीच संधी होती दोन संघांना जिथे 2-2 सामने जिंकले होते. एकीकडे होता वियान 11 तर एकीकडे होता रायडर्स 11 आणि प्रकाश 11 देखील 2 सामने जिंकला होता आणि तिसरा सामना जर गमावला असता चौकार. इथे मात्र तर 3 संघ असे होते का 2-2 सामने जिंकलेले होते. परंतु अजूनही गेम मध्ये काय होईल ते सांगू शकत नाहीये. त्या कारणास्तव सुनील गावंडा देखील अजून वाट पाहतोय या सामन्याची संपण्याची. इथे मात्र सामना संपलाय आणि 3 सामने जिंकून प्रकाश 11 आणि त्याच जोडीला आर्यन 11 हे दोन्ही संघ सुपर 4 मध्ये गेलेत. तरी बाकी संघ आपला बोजा बिस्तारा गुंडलायचा आहे आणि घरचा रस्ता धरायचा आहे. शेवटची अनाउन्समेंट करतो नंतर गाणी लाव. या सामन्याचा सामनावीर ज्याने 3 विकेट मिळून 16 धाव्यांची खेळी केली तो ठरला आहे. या सामन्याचा सामनावीर आकाश. वाजव डीजे.